समोर उभे असणाऱ्या सर्व माझे सहकारी, उपस्थित बंधू भगिनींना, आपण तुम्ही जर सगळ्यांनी खाली बघितलं तर प्रत्येकाला एक लक्षात येईल की आपण मातीच्या रोडमध्ये बसलोय आणि 30 वर्षाची सत्ता आणि त्यातनं हा सुपुत्र नाही राजपुत्र इथूनच निवडून गेला होता. आणि त्यावेळेस आमच्या सर्वांची चूक झाली फलटणकरांची असं म्हणायची वेळ या वॉर्डमधल्या काय वेलणकर साहेब बरोबर आहे ना की या वॉर्डमधनं निवडून दिलं. त्यानंतर काका 5 वर्षात हा माणूस वॉर्डच्या सुखात नाही, दुःखात नाही, वॉर्डच्या लोकांना नाही, अश्रू पुसायला नाही. 20 वर्ष झाली का त्याला? 20-25 वर्ष झाले असेल, झाली ना. लोकांच्या अश्रू पुसायला नाही, दवाखान्यात कोण गेलं दवाखान्यात नाही, कोण आजारी पडलं घरी भेटायला नाही, कोणाच्या घरी मृत्यू झाला मृत्यूला नाही, लग्नात नाही. मग ही कुठल्या कामाला उपयोग पडला हे मला काही कळलं नाही. आणि आज ज्याचं लॉन्चिंग फेल झालंय, जे प्रोडक्ट फेल झालंय, डिफेक्टिव्ह पीस घेऊन परत नवीन लॉन्चिंग करायचं फलटणमध्ये एक नवीन पराक्रम चाललेला आहे. त्यांच्या दुर्दैवाने आमच्या सुदैवाने असं प्रोडक्ट आम्हाला मिळाले की ज्याचं डिपॉझिट सुद्धा जप्त होणार आहे. कारण ज्यांना नगरपालिका का महानगरपालिका हे सुद्धा माहित नाही, महानगरपालिकेला फॉर्म भरला म्हटले आणि फॉर्म भरल्यावर लोक काय म्हणतात, मी तुमची सेवा करेन, मी जनसेवक आहे, मी असे आहे तसे. पण हे महाभाग पहिल्याच अजून हवे होते. 20-25 वर्षापूर्वी मी राजा आहे म्हटले. आणि अशा पद्धतीच्या ज्या माणसांकडनं अपेक्षा तरी काय करणार, ज्या माणसाने 25 वर्ष लोकांना सगळ्यांना वाऱ्यावर सोडलं, 30 वर्ष वाऱ्यावर सोडलेले, त्यांच्या वडिलांनी फलटणचं कधी काय बघितलं नाही. जिथं आपण बसलोय ना त्याच्या खाली गटुडं गाडल्या गेले. कितीचं गाडल्या गेले? 128 कोटीचं. आणि हे 128 कोटी कुठं गेलेत कुणाला काही माहिती नाही. पण कुणाच्याही घराची लाईन त्या गटराला जोडलेली नाही. आणि गटार कशाचं आहे? संडासचं गटर आहे, ड्रेनेजचं गटार आहे. ते कुठल्याही घराला जोडलं गेलं नाही. मग असं गटार म्हणजे कोण लाईन खाईल का ती? किंवा असं गटार कोण खाईल का? गटरच खाऊन टाकलं. मग आता ह्याच्यापेक्षा मी तुम्हाला काय म्हणणार आहे की अशा लोकांनी, ज्या लोकांनी कर्तृत्व शून्य, भ्रष्टाचार युक्त आणि कुठल्या आसमानात असतात हेच कळत नाही, 5-5, 10-10 वर्ष फलटणमध्ये फिरकत नाही. उमेदवाराचा असा उभा केला नगराध्यक्षाला, त्याला जर विचारलं ना की 27 उमेदवार कोण आहेत त्यांची ओळख करून सांग, ती पण सांगता येणार नाही. पिताश्री एका पक्षात, काकाश्री एका पक्षात, हे तिसऱ्या पक्षात, पाहुणे चौथ्याच पक्षात. आता पक्ष RPI शिल्लक राहिलेला आहे कुटुंबाला, कारण वर्षात 3 पक्ष बदलून झाले. ही परिस्थिती. सांगायचं मला एवढंच आहे की आपली निवडणूक सोपी सुटसुटीत झालेली आहे. कार्यकर्त्यांनी आपल्या लोकांकडे पोहोचून आपल्या भूमिका मांडायला पाहिजे. उमेदवार आपल्या या ठिकाणी सिद्धाली अनुपशा समोर आलेले आहेत, या ठिकाणी फिरोज भाई आहेत, राहुल आहेत, नाईक, आणि हितली जोडी तर नाईक निंबाळकरच आहे, एक नाईक आणि दुसरं निंबाळकर. असे कष्टाळू कार्यकर्त्यांना, वॉर्डात राबणाऱ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी संधी दिली. आमदार साहेब या ठिकाणी बोलले की शमशेरदादांच्या बाबतीत बोलले की नगरपालिकेतनं त्यांना बहुतेक घरी गाडी पाठवून आणावं लागेल, कारण लोकांच्यातच असते, 24 तास लोकांच्यात असतात. तेव्हा शमशेरदादाला काय काय बसाय काय गादी लागत नाही, गाडी लागत नाही, मोटरसायकल असली चालती, सायकल असली तर चालती. लोकांच्यात 24 तास राहणारा लोकांच्यातला कार्यकर्ता आज निवडणुकीला 20 वर्ष लोकांची नगरपालिकेत काढली. नळाचं पाणी कोण सोडतं, ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर कोण आहे, त्या अग्निशामकचा ड्रायव्हर कोण आहे, एका मिनिटात त्याला फोन जाणार समजतं कोणाची अडचण आली तर. इतकी इतंभूत नगरपालिकेची माहिती असणारा, कुठल्या वॉर्डच्या प्रभागात अडचण आली तर कुठं त्याचा पाण्याचा वॉल फिरवला पाहिजे हे सुद्धा त्यांना माहिती आहे. आणि ह्या 15-20 वर्षाच्या कारकिर्दीनंतर आज नगरपालिकेला लोकांची या मागणीनुसार नगराध्यक्षाला उभं होते. मी
घरातला उमेदवार द्यायला माझा विरोध होता. मी म्हणत होतो की घराणेशाही नको, घरात नको, पण फोर्सच एवढा वाढला की ज्यांना आम्ही उमेदवारी द्यायला निघालो तेच म्हटले नाही नाही हीच बरे आपल्या अन्नात पुढे घेऊन जा. कारण लोकांच्यातल्या राहणाऱ्या माणसाला संधी मिळाली पाहिजे. मग अशी भूमिका लोकांची राहिली. आम्हाला संधी इथं बसणाऱ्या मला सांगायचंय, मला भारतीय जनता पार्टीने संधी दिली. 2.5 वर्ष मागचं सरकार होतं मी जेव्हा खासदार राहिलो, 2 वर्ष असेल कदाचित. खासदारकीच्या काळात फलटणमध्ये जवळपास 25 ते 30 कोटी रुपये शहरातले रस्ते, बऱ्याच ठिकाणी आता तुम्ही बोर्ड बघताय खासदारकीच्या माध्यमातून रस्त्यांचे दिलेले. कुठला चौक नसेल, कुठला गल्ली नसेल तिथं काम झालं नाही. 75 कोटी रुपयाचा एक रस्ता राम मंदिरापासून जातोय, त्याचं प्रत्येक चौकाचं सुशोभीकरण करून घेतलं. फलटण शहराला रिंग रोड निर्माण केला. रिंग रोडचं काम आता अंतिम टप्प्यात आहे. दूधसंघापासून खरा रिंग रोड निर्माण होतोय. इथला वायसीच्या समोरनं जाणार खड्ड्यातला रिंग रोड नाही, तो रिंग रोड तिथनं दूधसंघापासून निर्माण होऊन विडणीपर्यंत जाऊन पोचलाय. 2.5 वर्षाच्या कारकिर्दीत रेल्वेचं काम आपल्याला करता आलं. रेल्वे चालू झाली. बारामती रेल्वे नवीन मंजूर केली. पंढरपूर रेल्वे आपण मंजूर केली. शहरामध्ये प्रशासकीय कार्यालय मंजूर केलं. RTO कार्यालय मंजूर केलं. तलाट्यांना बसायला महसूल भवन मंजूर केलं. एअर कंडिशन आहे सगळं. एवढ्या चांगल्या प्रकारच्या इमारती आपण आणल्या. पोलीस स्टेशन बघा, पोलिसांना राहण्याची जवळपास 60-70 कोटी रुपयाची इमारती आहेत त्या पोलीस वसाहती. पोलीस वसाहती बघा, काम करताना आपण काय पद्धतीने काय उंची ठेवून त्या ठिकाणी मला 2-2.5 वर्षाच्या काळात आपल्याला संधी मिळाली. काम करताना छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून आपण काम करत गेलो. आता नवीन रिंग रोड आपण मागतोय, परत तो दूधसंघापासून चालू होईल, परत तो विडणीला मिळेल, तो कुळखी तावडी कुरवली करत विंचुर्णी करत त्या रोडनी येईल. म्हणजे फलटण शहरामधला एकंदर ताण त्या ठिकाणी कमी करून आपण RTO ऑफिस, जिल्हाधिकारी कार्यालय हे सगळं आणण्याचं कारण काय झालं की भविष्यामध्ये जर जिल्हा व्हायचा झाला, सेशन कोर्ट आपण मंजूर करून आणलं, दिवाणी न्यायालय आपण मंजूर करून आणलं. हे 2.5 वर्षातच केलंय. फार काय अगदी 25 वर्ष आम्हाला मिळालं नाही, पण 2.5 वर्षाच्या कारकिर्दीत आणण्याचं कारण काय, भविष्यात जिल्हा होतो ना, जिल्ह्याची कार्यालय ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जिल्हा आपल्याला जिल्ह्याचा दर्जा मिळतो. भविष्यात माझ्या फलटणकरांना बाहेर जायची कुणाला गरज नाही पडणार. कलेक्टर इथंच असणार, SP इथंच असणार, दिवाणी न्यायालय इथं झालंय, जिल्हा न्यायालय इथं आहे, RTO ऑफिस इथं आहे, जिल्हा सरकारी रुग्णालय आपल्याला या ठिकाणी किमान उपजिल्हा तरी आणता आलं पाहिजे. याचा आम्ही प्रयत्न करतोय. मुख्यमंत्री महोदयांनी ते आश्वासन दिले. रेल्वे चालू केली. आता विमानतळ चालू करण्यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिले. सर्वे करून जर विमान त्या ठिकाणी उतरत असेल तर विमानतळ सुद्धा देऊ अशा पद्धतीचा शब्द मुख्यमंत्री महोदयांनी दिलाय. फलटण शहरामध्ये येणारा कुठलाही रस्ता घ्या, गिरवीपासून फलटणपर्यंत या, पंढरपूरवरनं फलटणला या, आसूवरनं फलटणला या, बारामतीवरनं फलटणला या, पुण्यावरनं फलटणला या, आदरकी मार्गाने फलटणला या, पुशेगावने या, ताथवड्यावरनं या, नाहीतर तुम्ही उपळव्याने या. सगळे रस्ते फलटणमध्ये येणार आहे. सगळ्या रस्त्याचा दर्जा सुधारतोय. सगळे कॉन्क्रिटीकरण आणि चांगल्या डांबरीकरणाचे रस्ते होत आहेत. दहिवडीचा नवीन रस्ता मंजूर झाला आहे, कोळकीतनं जाणारा, त्याचंही काम चालू झालेलं आहे. हजारो कोटी रुपयाचे रस्ते आपण 2.5 वर्षात आणले. म्हणजे पप्पूचे पप्पा त्या ठिकाणी उभे 30 वर्ष होते, ते मुख्यमंत्र्यापेक्षा मोठं पद होतं. मग पप्पूच्या पप्पांना काहीच का करता आलं नाही? का रस्ते आणता आले नाहीत? का कामं करता आली नाही? फलटणच्या ड्रेनेजची सुविधा, फलटणच्या पिण्याच्या पाण्याची सुविधा, फलटण नगरपालिकेची दुर्दशा, फलटणच्या नगरपालिकेच्या शाळांची दुर्दशा. ही बघा, आपली शाळा होती इथं समोर, काय शाळेची अवस्था आहे तिथं. कुठल्या कुठल्या शाळेत लोक जुगार खेळतात. निम्म्या शाळेंनी खाजगी शाळेला भाड्याने द्यायचा करार केला होता. काय फलटणच्या नाट्यगृहाच्या अवस्था, एक खुर्ची फलटणच्या नाट्यगृहात नाही, हा यांचा कारभार. सगळ्या खुर्च्या मोडल्या, नाट्यगृह बंद पडलं. दिलीपसिंह भोसले साहेबांनी मानलेलं बंद पडलं नाट्यगृह. नाट्यगृह बंद, तुमचा शाळा बंद. म्हणजे ही यांची कामाची कर्तृत्व, ही शहराच्यासाठी झालेली कामाची. एक रस्ता फलटणचा खड्डेमुक्त दाखवा. आत्ताच त्यांना या ठिकाणी सांगतो की आम्ही नगराध्यक्षांचा मागं घेऊन त्यांना पाठिंबा द्यायला. एक रस्ता शहरामध्ये आम्ही नव्याने रस्ते करतोय. आम्ही रस्ते निर्माण केलेले सोडून त्यांनी एक रस्ता चांगला दाखवा फलटणचा की यांनी यांच्या कर्तृत्वाने दिला. आम्ही 2.5 वर्ष सत्तेत नव्हतो, त्यावेळेस पण ते सत्तेत होते. पुढच्या 2.5 वर्षात अजितदादांबरोबर आले, त्यावेळेसही ते सत्तेत होते. 2-2 आमदार घरात होते, तरी सुद्धा या व्यक्तींना फलटणच्या लोकांची दयामाया नाही आली.
काय झालं, करोना आला. करोना आल्यानंतर ह्यांच्या कुटुंबातनं तिन्ही भाऊ फिरकलेच नाहीत फलटणला. करोनाची बातमी ऐकल्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये जे गायब झाले, ते करोनाची लाट, पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाटेनंतर ही व्यक्ती फलटणमध्ये आल्या. आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्या काळामध्ये आम्ही हॉस्पिटल खोललं. या ठिकाणी 4 ठिकाणी जेवण बनवायचं नव्हतं. 2-2, 3-3 महिने कामगारांना जेवण नव्हतं. कुठनं जेवण देणार? लोक पैसे नव्हते. कामगार हातावची पोट, वडापावचा गाडा, ह्याचा गाडा, कुठं काम नाही झालं तर काय काम करायचं? हमाली करणाऱ्या लोकांना कुठनं पैसे येणार? 2.5 महिने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आम्ही सर्वजण फलटण तालुक्यातल्या गोरगरिबांना जेवण देत होतो. काय झालं ह्यांच्याकडे पैसे नाहीत का? श्रीमंत एवढं मोठं श्रीमंत लावतात. कधी राजा उदार झाला आणि तंबाखूला चुना दिला बोंबला दिला. शहरातल्या सगळ्या महिला बोंबालतात घरावर, कारण गटराचं पाणी, प्यायच्या पाणी गटराच्या पाण्यात. कधी नाही हो. दिवाळी आली, आपण करोनानंतर प्रत्येक दिवाळीला मी माझ्या फलटणमधल्या जवळपास 14,000 का 18,000 बहिणींना आम्ही दिवाळीची भेट पाठवतो. आम्ही श्रीमंत नाही, पण दिलेल्या प्रत्येक मिळालेल्या पैशातून आपल्या कुटुंबासाठी, माझं शहर माझं कुटुंब आहे, फलटण शहर माझं कुटुंब मानतो, माझं घर मानतो. माझ्या कुटुंबातून माझ्या बहिणीला काहीतरी मिळालं पाहिजे. आपण प्रत्येक ठिकाणी देतो. रमजान ईद आली, शहरामधल्या प्रत्येक मुस्लिम समाजाच्या ठिकाणी त्यांना काय पैसे कमी आहेत का? पण सिरखुर्म्यामध्ये रणजितसिंह निंबाळकर कुठला भेद मानत नाही. 1 महिन्याच्या नमाजनंतर त्यांच्या तो जो सिरखुर्मा करतात, सर्व समाजाला बोलवतात. आपल्या समाजामध्ये एकी राहिली पाहिजे. आम्ही त्या ठिकाणी संपूर्ण शहराला दुधाचं वाटप करतो. दिवाळी आली, फराळ सगळ्या मुस्लिम समाजाला जातो. समाजामधले भाव तेढ कमी करायला आम्ही निघालेलो आहे. समाजामधले अंतर कमी करायला निघालोय. बहीण कुठल्या पक्षात आहे, कोण कुठल्या पक्षात आहे, विरोधकात आहे, कधी बघत नाही. फलटण शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक घरामध्ये आपल्या दिवाळीची भेट गेली पाहिजे. हे इलेक्शन म्हणून नाही करत, ही माझ्या कुटुंबाची परंपरा आहे. माझ्या वडिलांनी सांगितलंय की तू देत राहा आणि वरचा तुला देत राहील. फलटण शहरामधल्या लोकांना मला एवढंच सांगायचंय, रणजितसिंह निंबाळकर जर या नगरपालिकेमध्ये कमी पडला आणि कुठला रस्ता अपूर्ण राहिला आणि कुठलं काम अपूर्ण राहिलं तर परत रणजितसिंह निंबाळकर तुमच्याकडे मतं मागायला येणार नाही. माझ्या बहिणीची अडचण कुठल्या आली, कुठल्या गरीब कुटुंबाची अडचण आली आणि ती वेळेत सुटली नाही, तरी सुद्धा त्या व्यक्तीला त्याचं जबाबदार धरून त्याला त्या गोष्टीची माफी मागायला, त्याचं लोकांची कामं वेळेत झाली पाहिजे या दृष्टीने कुटुंब म्हणून काम करणार. फलटण शहर माझं कुटुंब आणि फलटण शहर माझी जबाबदारी. मी कुणाला जबाबदार धरणार नाही. कुणाला आज त्यांनी जे काय केलंय, ही फलटण शहराची पुनर्स्थापना करावं लागणार आहे. शाळांची पुनर्स्थापना करावं लागणार आहे. दवाखाने आम्ही नवीन सिटी हॉस्पिटल मंजूर करून आणलं. लोकांना, पालकांना, मुलांना घेऊन जाण्यासाठी तारांगण मंजूर करून आणलं. नवीन नाट्यगृह मंजूर करून आणलं. सगळ्याचे मंजुरीचे आदेश तुम्हाला आता पुस्तकामध्ये छापून पाठवतोय. सगळ्याचे येतोय. या ठिकाणी महिलांसाठी जिम मंजूर करून आणली. मुस्लिम समाजासाठी शादीखाना मंजूर करून आणला. सगळ्या गोष्टींचे थोडे नाही तर आज फलटण नीरा देवघरच्या माध्यमातून 1000 कोटी, 4000 कोटीची योजना सँक्शन करून आणली. प्रत्येक आम्ही शेतकरी, प्रत्येकाच्या शेताला पाणी द्यायचं. वेलणकरांचं शेत तिकडं 2-3 ठिकाणी आहे, पण त्यातल्या एका शेताला आम्ही पाणी देणार आहे. दोंबलकोडी नावाचा प्रकल्प होता, तो 4 महिने चालायचा. त्याला 12 कसा करता येईल, त्याला कॅनॉलमधनं कॅनॉल जोडून आपण 12 करता, त्याचंही काम अंतिम टप्प्यामध्ये आले. नीरा देवघरची लाईन फलटणच्या जवळ आली आणि फलटणच्या पुढं पण गेली. शहराला बायपास करून नीरा देवघरचं पाणी ह्या वर्षभरात पोहोचल. रेल्वे बारामतीची संपत आलेली आहे, काम त्याचं संपत आलं. आता रूळ टाकायचं काम चालू होईल. प्रत्येक कामाचा फॉलोअप, प्रत्येक गोष्टीचा फॉलोअप. सिटी हॉस्पिटलमध्ये MRI असेल, CT स्कॅन असेल, सगळ्या मशिनरी आपण त्या ठिकाणी बसवणार आहे की लोकांना नगरपालिकेच्या योजनांचा लाभ घेता आला पाहिजे. ही त्याच्या मागची भूमिका आहे. तुम्ही लोकांनी ठरवायचे. 20 वर्षापूर्वी पळून गेलेला तुम्हाला पप्पू पाहिजे का लोकांच्या मध्ये राहिलेला शमशेर नाईक निंबाळकर तुम्हाला पाहिजे? लोकांच्या साठी झटणारा अनुप शाह आणि अनुप शाहची मुलगी, माझी आता ती माझी पण मुलगी आहे, ती आता वकील होते.
ते पाहिजे, राहुल भैया पाहिजे का कांता नाईक सारखे सर्वसामान्य माणसं या ठिकाणी पाहिजे, फिरोज सारखा या ठिकाणी शुक्रवार पेठ गणपती मंडळाचा अध्यक्ष ताकदीने गणपती बसवतो, ताकदीने लोकांच्याकडे धर्म जात पंथ कधी बघत नाही, म्हणून मला फिरोजचा अभिमान आहे. फिरोजच्या पाठीमागे ताकदीने उभा गणपती असू देवी असू सगळे कार्यक्रम फिरोज मन लावून सगळ्या गोष्टीची करतो. स्पर्धा लागते, शुक्रवार पेठेच्या एवढ्यात राहिल्या तेवढ्यात राहिल्या अमकं तमकं, कारण गणपती मंडळामध्ये त्या माणसाने बघितलं नाही, धडणीचा कार्य करताय, जात पंथ नाही बघितली पाहिजे, अशी माणसं बघितली पाहिजे, त्यांना संधी दिली पाहिजे, ही माझी त्याच्यामागची भूमिका आहे. आम्ही असू या ठिकाणी शिवरूपराजे बसलेत, आमदार साहेब बसलेत, तात्या बसलेत, भोसले साहेब आहेत या ठिकाणी, सगळे आम्ही एकमेकाशी चर्चा करून आम्ही सगळ्यांना मार्ग काढत असतो. झाकीरबाई तुम्हाला प्रत्येक यांना कार्यकर्त्यांना आम्ही विचारतो की काय करायचं काय नाही, कोणाला केलं पाहिजे, पुढं कोणाला नेलं पाहिजे. आणि ह्यातला इथं मला शिरीष काकापासून आता वेलणकरांच्यापासून बसलेला तिकडे सागर शहापासनं विकास राऊत, कोण ना कोणतरी तुम्हाला या ठिकाणी सापडणार आहे. मागं विठ्ठलराव बसलेत, नंदुअण्णा बसलेत. नंदुअण्णा किती 10-20-25 वर्षापूर्वी ते नगरसेवक होते, आज यांना आमच्या दृष्टीने नगरसेवक आहेत. कुठलाही घरातला महत्त्वाचा डिसिजन घ्यायचा असतं तर अण्णाला आमचे कुटुंब विचारल्याशिवाय आम्ही पुढे जात नाही. ही आमची बांधिलकी, ही आमचं नातं आहे. आमच्या दृष्टीने ते कार्यकर्ते नाहीत, माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, आमच्या घरातले ते सगळे सदस्य आहेत, माझ्याबरोबर काम करणारे माझे सगळे सहकारी आमच्या कुटुंबाचे सदस्य आहे. आणि आपण एक कुटुंब म्हणून ही फलटण नगरपालिकेला निघालेलं आहे. तुम्ही ठरवायचे की तुम्हाला राजा पाहिजे तर राजा घ्या, पप्पू पाहिजे तर पप्पू घ्या, आमचं काय मत नसणार आहे. तुम्हाला उद्या तुमच्या घरात प्रॉब्लेम आला काय झाला तर आम्हाला दोष देऊ नका, एवढंच नम्र विनंती या ठिकाणी करणार आहे. वरती शमशेरदादांची चिन्ह घड्याळ आहे, घड्याळ आणि कमळामध्ये घोटाळा झाला शिवरूपराजे तुमच्यावर, कमळ आहे. खाली नाईक वहिनींचं घड्याळ आहे, निंबाळकरांचं कमळ आहे, फिरोज भाईचं कमळ आहे, सिद्धालीचं कमळ आहे. त्यामुळं कुणाला कुठं बटन दाबायचं हे तुम्ही लक्षात घ्या. माझ्याकडनं सांगण्यात काय चूक झालं तर आता ते उद्या फिरलच, पण महायुती किती घट्ट आहे असं आहे. आता ते आम्ही आणि राजे एवढे घट्ट असतो शिवरूपराजे की आम्ही 7 वॉर्डामध्ये घड्याळाच्या चिन्हावर आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत. तिकडूनच त्या वॉर्डात ना आलोय घड्याळ करत, आता इकडे कमळामध्ये आले. पण ठीक आहे, घड्याळ आमच्या बरोबर आहे, वेळ आमची चांगली आहे आणि विजय आमचाच आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. या सर्व व्यासपीठ, माझ्या समोर बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणी, माझे वडीलधारी बांधव, माझे तरुण मित्र, आपण फार कमी मेळाव्यामध्ये हे नियोजन केलं. प्रभाग 8 आणि प्रभाग 4 ची आपण बैठक नगरपालिकेच्या इलेक्शन संदर्भात लावली आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, त्याबद्दल आपलं सर्वांचं प्रथम मी आभार व्यक्त करतो. आपण ही निवडणूक विकासावरती लढतोय. या फलटण तालुक्यामध्ये गेल्या 30 वर्षामध्ये एक हाती सत्ता होती आणि या 30 वर्षामध्ये आपण फलटण शहरासाठी जर बघितलं, मागचा 30 वर्षाचा काळ जर बघितला मागे वळून, तर कुठं विकास झालाय, कुठं नवीन काम आलंय. प्रत्येक वेळेला काहीतरी या शहरासाठी, माझ्या माता भगिनींसाठी, माझ्या वयोवृद्ध लोकांसाठी कुठली एखादी स्कीम, कुठली एखादी योजना या फलटणमध्ये कधी राबवली. माझ्या वृद्ध लोकांना कुठं गार्डन तयार केले, माझ्या आजी आजोबा पार्क कुठं तयार केले, माझ्या घरातल्या मुलामुलींसाठी कुठं चांगलं छानसं गार्डन तयार केलंय, माझ्या महिलांसाठी कुठं योगासनाचा हॉल तयार केलाय, स्विमिंग टँक कुठं केलाय महिलांसाठी, असं कुठंही दिसत नाही चित्र. आपल्या फलटणमध्ये कोण पाहुणे रावळे आले, त्यांची लहान बाळं आली तर त्या बाळांना फिरायला कुठे घेऊन जायचं, काय दाखवायचं, हा सुद्धा प्रश्न आपल्यासमोर नेहमी पडत असतो. मग अशा अनेक गोष्टी आहेत की त्या फलटणमध्ये करता आल्या असतात. फलटणपासून एक 20 किलोमीटर अंतरावरती बारामती आहे. त्या बारामतीमध्ये वर्षभर दिवाळी दिसते, सुख समाधान तिथं नांदत असतं, आर्थिकदृष्ट्या सगळे सबल झालेले दिसतात.
आणि आपल्या इथं दिवाळीला सुद्धा ती परिस्थिती दिसत नाही। बऱ्याच ठिकाणी अंधार पडलेला दिसतो। बरेच लोक आपला छोटा छोटा व्यवसाय कसा तरी चालवत असतात। ते व्यवसायाला हातभार लावण्यासाठी आपण काय केलंय का? त्या नेतृत्वानं 30 वर्ष आपण ज्यांच्याकडे सत्ता दिली त्यांनी काय केलंय का? हा विचार करणं खरं आता गरजेचं आहे। या कैलासवासी निळोबा वेलणकर त्या घरापासून आमच्या घराचा संबंध आहे। मी खरा साहेब RSSचं माझं घर आहे। भाऊंच्या बरोबर माझे वडील काम करत होते। मी माईंना सकाळी भेटलो। माईंनी जुन्या आठवणींना खूप उजाळा दिला की इथं कसं काम चालायचं। 5-6 जण आम्ही असायचो आणि त्या 5-10 जणांत आपण हा सगळा पक्ष वाढवण्याचं त्या काळापासून काम केलं। 15-20 मिनिटं त्यांचं वय आज 93-94 वय आहे, पण तरीसुद्धा त्यांनी जुन्या आठवणी मला सगळ्या माझ्या वडिलांच्या आणि त्यांच्या ह्यांच्या नाव घेऊन त्यांनी मला सांगितलं। मला खरं भरून आलं होतं। लोक किती विश्वासू होती, किती समाजासाठी काम करणारी होती, त्यांची तळमळ किती होती। संख्या कमी होती पण तुमच्यासाठी प्रत्येक वेळ आणि तुमच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा असणारी ती लोक होती। याच मतदारसंघामध्ये 25 वर्षापूर्वी एक उमेदवार उभा राहिला होता। तो राजाचा पुत्र होता। त्यांनी परवा सुद्धा फॉर्म भरल्यानंतर सांगितलं की मी राजाचा मुलगा आहे। आता राजेशाही गेलेली आहे, आता लोकशाही आहे। खरा राजा माझा मतदार राजा आहे। तुम्ही बसलेले राजा आहात। हा, असं असताना तुम्ही अजून आम्हाला मुजरे करायला लावताय, अजून आम्हाला कंबरट मोडायला लावताय। अजून किती दिवस आपण फलटणकरांना आता आपलं कंबरट मोडून घ्यायचं? आमच्या इथे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माझी असेल, भारतीय जनता पार्टी असेल, ह्या तालुक्याचं जे नेतृत्व आहे रणजितसिंह नाईक निंबाळकर, ते स्वाभिमानानं जगायला शिकवणारं नेतृत्व आहे। आपला स्वाभिमान कुठं घाण ठेवायला सांगत नाहीत ते। आपण स्वाभिमानानं जगलं पाहिजे, आपण वाकलं नाही पाहिजे, वाकायचं नाही। प्रत्येक गोष्ट तरुणांसाठी, माझ्या लाडक्या बहिणींसाठी करायची इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे। ह्या तालुक्याचं प्रत्येक विजन तयार करून, प्लॅन तयार करून आपण काम करायला सुरुवात केलेली आहे। मागच्या 5 वर्षामध्ये दादा खासदार होते। देशामध्ये 8व्या क्रमांकाचं काम केलेला हा खासदार आहे। देशामध्ये 8 नंबरचं काम केलेला खासदार आहे देशामध्ये। एवढं प्रचंड मोठं विकासाचं काम आपल्या पुढे उभं केलं। मग आपलं शहर सुधारण्यासाठी त्यांनी त्या पद्धतीनं नियोजन केलं। शहर सुधारायचं असेल तर पहिला ग्रामीण भाग सुधारला पाहिजे, माझा गोरगरीब शेतकरी सुधारला पाहिजे, माझ्या गोरगरीब शेतकऱ्याच्या शेतामध्ये सोनं पिकलं पाहिजे। अशा पद्धतीचं विजन ठेवून हा आपलं नेतृत्व निघालेलं आहे। मग त्यासाठी नीरा देवधरचं बंदिस्त पाईपलाईनचं हजारो कोटी रुपयाचं काम आपल्या इथून गेलं। गेले 23 वर्ष ते काम बंद होतं। 23 वर्ष धरण ते अडवून झालं होतं, पण माझ्या 57 गावातल्या शेतकऱ्यांना पाण्याचा थेंब तिथं मिळत नव्हता। अशी परिस्थिती या तालुक्यात करून ठेवली होती। त्यांना ते करता आलं असताना मुख्यमंत्र्याच्या पेक्षा मोठी ताकद त्यांच्याकडे होती। ते सत्तेत गेल्यापासून लाल दिव्यात होते। एवढी मोठी ताकद असताना सुद्धा त्यांनी फलटण शहरासाठी आणि फलटण तालुक्यासाठी ते काय करू शकले नाही। जेवढं काम रणजितदादांच्या माध्यमातून झालं तेवढं त्यांनी काम त्यांच्या माध्यमातून कधी झालेलं नाही। हजारो कोटी रुपये पाण्याच्या बंदिस्त पाईपलाईनसाठी आपण मंजूर करून घेतले, ते काम चालू आहे। धोम बलकवडीचं 4 माय होतं, ते 12 माय करण्याचं काम रणजितदादांच्या माध्यमातून झालं। तालुक्यामध्ये सगळे रस्ते तुम्ही बघा, बारामती फलटण रस्ता बघा, आळंदी पंढरपूर रस्ता बघा, फलटण सातारा रस्ता बघा, फलटण पुसेगाव रस्ता बघा, माझा गिरवीपासून फलटणला येणारा रस्ता बघा, फलटणपासून आसूपर्यंत जाणारा रस्ता बघा, फलटणपासून दहिवडीला जाणारा रस्ता बघा, फलटणपासून शिंगणापूरला, आता आपण पाडेगावपासून शिंगणापूरला हा 1000 कोटी रुपयाचा रस्ता आता आपण मंजूर करून घ्यायचं आपलं नियोजन चालू आहे। प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी करण्यासाठी त्यांची धडपड असते। मग आपण हा विचार कधी करणार आहात? हा आता विचार करण्याची वेळ आलेली आहे। एवढा जर विकास आपण करत असोल, त्याचं नियोजन जर दादा व्यवस्थित करत असतील तर आपणही कुठेतरी चांगल्या पद्धतीने तो विचार केला पाहिजे। कुणी काय सांगेल, कुणी एक मग मागेल, जो 25 वर्षापूर्वी इथं नगरपालिकेमध्ये सदस्य म्हणून निवडून आलेला एक राजाचा मुलगा, तो नगरपालिकेत सुद्धा गेला नाही। तुम्ही दिलेला मतावरती ते निवडून आले आणि त्यांनी ज्या वॉर्डसाठी काम करायला पाहिजे होतं, ज्या प्रभागासाठी काम करायला पाहिजे होतं, ते कधी नगरपालिकेत फिरकले नाही। मग त्यांच्यावरती
नगरपालिकेत येत नाहीत म्हणून अनुपभाईंनी त्यांच्यावरती तक्रार दाखल केली होती आणि ते कलेक्टरकडे ती तक्रार चालू होती. त्याचा निकाल काय लागला मला माहीत नाही, पण हे कधी हजर नव्हते. हे आपल्यालाही माहीत आहे. तुम्ही मतं दिली होती ते कधी इथं फिरकले का? आणि त्याच्यानंतर आता 25 वर्षांना तुम्ही फलटणच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून परत आलाय. मागच्या 25 वर्षापूर्वी तुम्हाला जी संधी दिली होती त्या संधीचं तुम्हाला सोनं करता आलं नाही. मग आता परत 25 वर्षांनी तुम्ही नगराध्यक्षपदासाठी आलाय, मग फलटणचं तुम्ही करायचं काय ठरवलंय? आतापर्यंत फलटण हे नुसतं मोठं खेड तयार झालेलं आहे. हे शहर म्हणायचं ह्याचं हे फलटण शहर नाहीये. खऱ्या अर्थाने हे फलटण शहर बारामतीसारखं व्हायला पाहिजे होतं. तेवढाच निधी तुम्ही आणायला पाहिजे होता. माझ्यासारखा शेतकऱ्याचा मुलगा ज्या नेतृत्वाने माझ्यावरती विश्वास टाकला, तुम्ही माझ्या लाडक्या बहिणींनी माझ्या बंधवांनी मला विधानसभेमध्ये जाण्याची तुम्ही संमती दिली, तुम्ही निवडून दिलं आणि माझ्यासारखा एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा या फलटण तालुक्यासाठी फलटण शहरासाठी 100 कोटी रुपयापेक्षा जास्त निधी आणू शकतो 1 वर्षामध्ये, तर त्यांनी किती आणायला पाहिजे होता? हे कधी त्यांना फलटणकडे बघण्याचं त्यांची आयसाईट तशी त्या पद्धतीची नव्हती. जसं माझं शंकर मार्केट आहे तसंच आहे, त्याला कधीतरी कलर होतो, पण त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं भाजी मंडईचं नियोजन करून भाजी विकायला तिथं कधी बसली जात नाही, ती रस्त्यावरती बसली जाते. माझ्या येणाऱ्या जाणाऱ्याला सगळ्या माझ्या महिलांना माझ्या तरुणांना त्रास होतो, माझ्या वयोवृद्ध लोकांना त्रास होतो. शहरामध्ये रस्त्याची अवस्था तुम्ही बघताय, प्रत्येक ठिकाणी खड्डा आहे, जिथं आपण बसलोय तिथंही खड्डा आहे. त्याचंही त्यांना कधी नियोजन करता आलं नाही. शहरामध्ये प्रत्येक गोष्ट त्यांना करता आली असते. आता आम्ही सिमेंटचा रोड टाकतोय, 75 कोटी रुपयाचा रस्ता आपण फलटण शहरामध्ये टाकतोय. तो आता राम मंदिरापासून आता पुढे त्याचं काम चालू होणार. हा पण रोड आपण आता घेतलेला आहे. आपण नगरपालिकेमध्ये यायच्या अगोदर आपण सगळे रस्ते या फलटण शहरातले घेतलेले आहेत शिरीष काका. म्हणजे ही गोष्ट आपण का तुम्हाला मी सांगतोय, का कळकळीनं सांगतोय की आम्ही विकास करणारी माणसं आहे, आम्ही राजकारण करणारी माणसं नाही. आम्ही 80% समाजकारण करणारी माणसं आहे, 20% राजकारण करणारी माणसं आहे. समाजासाठी, ही सत्ता भोगण्यासाठी नाही. ही सत्ता माझ्या गोरगरीब बांधवांसाठी, माझ्या भगिनींसाठी, माझ्या तरुणांसाठी, माझ्या आजोबांसाठी वापरण्यासाठी सत्ता आहे. तुमच्यासाठी सत्ता आहे. सत्तेचे सेवक म्हणून आम्ही इथं आता आज काम करणार. हा नगराध्यक्षपदाचे माझे उमेदवार आहेत ते शमशेरसिंह नाईक निंबाळकर कायम तुम्हाला उपलब्ध राहणार आहेत. तो माणूस असा आहे, तो घरी सुद्धा आता येईल का नाही तर आता शंकाच आहे. तो नगरपालिकेतच बसेल, येईल त्याचं काम करणारा तो माणूस आहे. सर्वसामान्यांच्या हाताला धरून चालणारा माणूस आहे. अशा पद्धतीनं ते काम करणार आहे. या 8 मध्ये आमचे फिरोजबाई आहेत, आमच्या अनुपची कन्या, माझी कन्या सिद्धाली, ती उमेदवार आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं. माझ्या नाईकताई आहेत, माझा राहुल निंबाळकर आहे, तोही चांगला माझा सहकारी आहे. त्यांनी त्याचं चांगलं मनोगत व्यक्त केलं. असे आपण नगरसेवक पदासाठी उमेदवार चांगले निवडलेले. प्रत्येक बारीक सारीक गोष्टीचा विचार करून आपण त्यांच्याकडे ते उमेदवारी देण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून आपली ताकद, आपली मताची शक्ती आमच्या पाठीशी उभं राहण्याचा खऱ्या अर्थानं गरज आहे. आपण विचार करा, त्यावेळेस सोबत त्याला काय फार लीडनं निवडून दिलं नव्हतं इथनं. हा मतदारसंघ 8 नंबर आहे, 4 नंबर आहे. हा विचार फलटण शहरातला सगळ्यात क्रीम वर्ग आहे. तो विचार करणारा वर्ग आहे. तो भारतीय जनता पार्टीवरती प्रेम करणारा वर्ग आहे. तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवरती प्रेम करणारा वर्ग आहे. तो निश्चितपणाने इथं चांगल्या पद्धतीने आमचे जे उमेदवार आहेत, 2 आणि 2 4 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे, ते बहुमताने निवडून देतील याची मला खात्री आहे. आणि तुम्हाला या निमित्ताने मी एकच शब्द देतो, या प्रभागातलं कुठलंही काम, आपलं गल्लीबोळातला रस्ता असेल तिथं सिमेंट टाकता येईल, जिथं मोठे रस्ते असतील तिथं सुद्धा सिमेंटचे चांगले रस्ते चांगल्या पद्धतीचे आपण देऊ. पाण्याच्या व्यवस्थेचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं करू. महिलांसाठी चांगला आरोग्य म्हणजे दवाखाना चांगला आपण महिलांसाठी चांगला उभा करू. नगरपालिकेच्या शाळा पुन्हा पुनर्जीवित करू, की ज्या शाळा बंद पाडत आणलेल्या आहेत. ह्या सर्वसामान्यांच्या मुलींना शाळेत जायचं म्हटलं तर आज 35-35 हजार रुपये फी द्यावी लागते. इंग्लिश मिडियमला तर शाळेत गेलं तर 35,000 रुपये आपण फी देतो. मग अशा दादांनी आमच्या सायकली 25-30 हजार सायकली या तालुक्यामध्ये वाटण्याचं काम केलं. ज्या कुटुंबाकडे दातृत्व आहे, कारखाना स्वतःचा आहे, उत्पन्न चांगलं काढतात, त्या उत्पन्नातून मिळणारा जो नफा आहे, त्या नफ्यात 100 रुपये नफा मिळाला तर 20 रुपये माझ्या गोरगरिबांसाठी देण्याची वृत्ती असणारे हे कुटुंब आहे.
माझ्या मुलींना सायकली देण्याचं काम त्यांनी केलं. दिवाळीला गोरगरिबांची दिवाळी चांगली व्हावी म्हणून दिवाळीचं किट आपण सगळीकडे वाटलं. माझ्या मुस्लिम बांधवांना ईद असेल रमजान असेल तिथं आपण सगळ्या हिंदूंना पण वाटतो आणि मुस्लिम समाजाला पण आपण दूध वाटण्याचं काम करत असतो. हे काय मतासाठी करत असतात का दादा? हे अजिबात नाही. नेत्यांच्यापासून आजपर्यंत हे काम चालू राहिलेलं आहे आणि आजही दादा त्याच पद्धतीनं आपल्यासाठी झटत असतात. गोरगरिबांचं आपल्या सर्वसामान्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम करत असतात. म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, येणाऱ्या 2 तारखेला जिथं घड्याळाचं चिन्ह असेल तिथं घड्याळाच्या चिन्हावरती आपण बटन दाबा. जिथं माझं कमळाचं चिन्ह असेल तिथं कमळाच्या चिन्हावरती आपण बटन दाबून माझ्या असणाऱ्या सर्व उमेदवारांना मोठ्या ताकदीनं आपण निवडून द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी अनेकदा आम्ही सभेला आलो, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी, आमच्या स्टेजवर जास्त माणसं असायची, समोर माणसं कमी असायची, ही वस्तुस्थिती होती आमची. म्हणजे त्या काळात ज्यांनी भाजपचं काम केलं त्याला पहिल्यांदा मी या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. वेलणकर काका असतील, विभूते काका असतील, ह्या माणसांनी ह्या भागामध्ये भाजपचं काम करताना अक्षरशः त्यांना वेड्यात काढलं गेलं होतं. काही घरांना असं म्हटलं गेलं होतं, तुम्हाला कळतं का तुम्ही काय करताय? पण त्या माणसाने त्यावेळेस जिद्दीने काम केलं म्हणून आज ही फळं, सत्तेची फळं आम्ही चाकतोय. म्हणजे आम्ही ऐकत्या पिठावर रेगोट्या मारतोय हे प्रामाणिकपणे आम्ही कबूल केलं पाहिजे. भाजप हा पक्ष नाहीये, भाजप हा एक विचार आहे. विचारधारेवर चालणारा एकमेव पक्ष असेल तर तो भाजप आहे. मी आज तुम्हाला मत मागताना माझी मुलगी उभी, माझा मित्र उभा आहे, माझा नेत्याचा भाऊ उभा आहे म्हणून मत मागणार नाही. तुमचं मत तुमच्या विचारधारेला तुम्ही देणार आहात का नाही हा माझा तुम्हाला सवाल असणार आहे. तुमची विचारधारा काय? विकासाची विचारधारा म्हणजे भाजपची विचारधारा. संस्कृती वाचवणारी विचारधारा म्हणजे भाजपची विचारधारा. आपली संस्कृती वाचवणारी विचारधारा म्हणजे एक 2-3 खुर्च्या इकडे घ्यायच्या. तात्या आणि शिवरूपराजे खेडेकर साहेब आलेले आहेत. त्या ठिकाणी विषय क्रमांक 2 येतो. तुमच्या पुढे 2 पर्याय आहेत. ही निवडणूक सगळेजण म्हणतात अनिकेत राजे विरुद्ध शमशेर भातर आहे. माझं म्हणणं अजिबात नाही. ही निवडणूक फलटण तालुक्याची दिशा ठरवणारी निवडणूक आहे. ही निवडणूक रामराजेंचं नेतृत्व, रणजितदादांचं नेतृत्व ठरवणारी ही निवडणूक आहे. तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या रणजितदादावर जो अन्याय झाला, तुम्हाला जर वाटत असेल आपल्या रणजितदादावर आपल्याच तालुक्यातील काही लोकांनी गद्दारी करून अन्याय केलाय आणि आपला जो पराभव केला त्याचा वचपा काढायचा असेल तो आपण वचपा पहिल्यांदा विधानसभेला काढलेला आहे. विधानसभेला वचपा काढला, पण आता त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आलेली आहे. ज्यांनी 30 वर्ष काहीच केलं नाही, 30 वर्ष ज्यांनी काय केलं तर संस्थेत कोण असेल त्याला असं केलं तर बघ, तसं केलं तर बघ, जणू काही तो फुकटच त्यांच्याकडे काम करतोय. तो काम करतोय, पैसे देताय तर त्याच्याकडनं राबवून घेताय, कष्ट करून घेताय. एकीकडे तुम्ही बाळोजीराजेंचा वारसा सांगता, दुसरीकडे तुम्ही कसं वागता याचा विचार करणारी ही निवडणूक आहे. जर आपल्याला फलटण तालुक्यामध्ये हे जे म्हणतात ना दडपशाही, अहो आम्ही दडपशाही केलीच, पण एकदाच दांडका हातात घेतलं. कधी घेतलं? ज्यावेळेस तुम्ही व्यापाऱ्यांच्या गाळ्यांना कुलूप लावलं. व्यापाऱ्यांच्या गाळ्याला कुलूप लावल्यानंतर हो रणजितदादांनी मी दांडका हातात घेतलं. निकमवकीला तिथं नाही येत, निकमवकील आमच्या बरोबर होते. आम्ही सर्वांनी दांडका हातात घेतलं आणि नगरपालिकेला कुलूप लावलं, व्यापाऱ्यांची गाळ्यांची कुलूप तोडून टाकली होती. माझ्या माई भगिनीवर जर अन्याय होत असेल आणि त्यासाठी जर आम्हाला दांडका हातात घ्यावं लागलं, हो आम्ही गुंड नाही, पण तसंच आम्ही शेंड पण नाहीये. आमच्या भगिनींवर अन्याय होत असेल आणि आम्हाला कोण गुंड म्हणणार असेल तर गुंड म्हटलं तरी चालेल, पण त्याचे दात त्याच्या घशात घातल्याशिवाय राहणार नाही. ही आमची स्पष्ट भूमिका आहे. 4 आणि 8 यामध्ये कुणीही सांगावं की रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी तुमचा रुपया बुडवला. फलटण तालुक्यातल्याच नाही, राज्यातल्याच नाही, देशातल्या एकाही व्यापाऱ्यांनी येऊन सांगावं की त्यांनी त्यांचा रुपया बुडवलाय. मला मान्य आहे वय वाढतं, ज्येष्ठत्व आहे म्हणून मला त्यांना जास्त बोलायचं नाही.
साठी आणि काय म्हणतात बुद्धी, मी म्हणत नाही तुम्ही म्हणताय. परत ते म्हणणार असा बोलला, संस्कृती सोडून बोलला, वयस्कर माणसाला बोलला. अजिबात नाही, मी वयस्कर माणसांचा सन्मानच करतो. म्हणून आपल्या भागातल्या 1200 वयस्कर लोकांच्या वयस्कर योजनेला फॉर्म भरले, त्यापैकी 800 लोकांचे पैसे आजपर्यंत जमा झालेले आहेत. राहिलेले सुद्धा येतील. फॉर्म भरल्यातल्या 1 व्यक्तीला पैसा येईल याची खात्री मी देतो तुम्हाला, कारण शासन आपलं आहे. आज तुम्ही मत समजा देताना चुकला, कोण भावनिक झालं, कोण म्हटलं संस्थेत आहे, कोण म्हटलं माझं नातं आहे, माझं हे, कोण पुण्यात नाही येऊन इथं सांगेल. तुम्ही जर चुकला तर लक्षात घ्या, लग्नात जर वाढपी आपला असला तर जेवण व्यवस्थित येतं. तसं राजकारणामध्ये केंद्रातली सत्ता आमची भाजपची, आपली राज्यातली सत्ता आपली भाजपची, आणि मग वरनं येणारा फंड येणार कसा. आता ह्यांनी साधारणपणे किती दिवसात पक्ष बदलावेत तुम्ही जर विचार केला, तुम्ही साधारणपणे किती दिवसात पक्ष बदलतात माणसं. बरं एका घरात किती पक्ष असावेत. एक भाव घड्याळात, पण त्याचं काठ काढून घेतल्यात, तेल बिघडलेला आहे, त्यामुळे घड्याळ चालत नाही. त्याचं ते स्वतःच म्हणतोय मी घड्याळात येऊ नको तो कुठल्या गाडीत बसू. दुसरा भाऊ तुतारी, आणि त्यांनी सांगितलं होतं, आता गटोळ म्हणत नाही मी, परत माणसं म्हणतात बघा, त्यांनी सांगितलं होतं अंतिम मैदान आय वुड बी इन एनसीपी शरद पवार. आता मला वाटतं त्यांना एकट्यालाच इंग्रजी येतं का काय कोण असतो, त्यांना माहितच नाही. इंग्रजीत बोललेलं लोकांना कळतं, असं काय नाही की लोक मूर्ख आहेत. अजून वाढला बी नव्हतं शब्द, तोंडातला बाहेर पडलेला फुका पण वाढलेला नव्हता, तोपर्यंत लगेच शिवसेना. आता बाण कुठं कुठं लागल्यात, काय काय लागल्यात, प्रसंग आल्यावर सांगणार आहे. गजानन चौकाच्या सवयीत निश्चितपणे ह्या सगळ्याचा उहापोह करणार आहे. आज सांगतो, ह्यांनी केलेला भ्रष्टाचाराची केस 2013 पासून मी लढतोय फलटण कोर्टामध्ये T5च्या प्रकरणात, आणि आज जाहीरपणे सांगतो, जर नाही ह्या माणसाला हात बसवलं तर फाशी घेईल, पण तडजोड करणार नाही. सर्वसामान्यांचा पैसा आहे, गोरगरिबाचा पैसा आहे. बायकांनी तर अक्षरशः काय काय महिलांनी आपल्याकडे, ठीक आहे झोपडपट्टी भागामध्ये जे गोरगरीब आहेत त्यांनी नगरपालिकेचा टॅक्स भरताना मणी मंगळसूत्र घाण ठेवलंय. अरे लाज वाटली पाहिजे. तुम्ही मालोजीराजांचं नाव घेताना अशा ठिकाणी जाऊन भ्रष्टाचार करता. हिंमत असेल तर एका व्यासपीठावर एक कागदासहित करू, जसं दादांनी एका व्यासपीठावर येऊन स्वच्छ दाखवलं होतं मी काय केलंय का नाही केलंय म्हणून. मला सांगावं, महाभारत सगळ्यांनी बघितलंय. महाभारतामध्ये महिलेला पुढं करून लढणार आहे तर काय म्हणतो, शिखंडी. आता आपल्या इथे काय चाललंय, अंधारे बाई, दुसरी कोण आगवणे बाई. आणि ह्या 2 बाया पुढं करून लढणाऱ्याला आपण काय म्हणायचं, फलटण तालुक्यातला ह्यो बी शिखंडीच आहे ना. अहो ह्यो शिखंडी बरा, त्यांचे आणलेले दादा म्हणतात तसे, माझ्या पप्पाने गणपती आणला. तसं नाहीये, माझ्या पप्पाने फलटणच्या नगराध्यक्षासाठी पप्पू आणला. अहो विचार करा, ह्याच वार्डात मासे निवडून गेले होते. त्यानंतर किती वेळा आले, त्यानंतर आत्ताच आले. आत्ताच त्यांना विचारून घ्या तुमचे फलटणचे दिवस किती आणि पुण्याचे दिवस किती. हे आत्ताच घरात भांडतात, मी गुरुवारी जाणार, आणि बाप म्हणतो शुक्रवारी जायचं सोमवारी यायचं. तो म्हणतो मला जमणार नाही. राजवाड्यातल्या प्रत्येक विटाच्या मध्ये जे सापट आहे ना, त्या सापटमध्ये माझा CCTV कॅमेरा लावलेला आहे. त्यामुळे तिथं काय घडतं ते मला विचारायचं. बाप लेकात काय घडतं, भावाभावात काय करतं. अहो पिट्टू बाबाला तुम्ही सगळे येडं समजताय, त्याच्या एवढा शहाणा कोण नाही दादा. ज्या क्षणाला निवडणूक जाहीर झाली त्याला कळत होतं की पडणारे पॅनल आपल्याला उभं करणार, पाडणार. म्हणून त्यांनी सगळ्यात आधी डिक्लेअर केलं
अनिकेत राजे नगराध्यक्ष होणार. पडला तर तू पड, माझं काय जातंय. ही वस्तुस्थिती आहे का नाही बघा. राजकारणात माणूस तिकिटासाठी भांडतं, पण इथं आधीच डिक्लेअर अनिकेत राजे माझे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार. का पराभव दिसतोय म्हणून आला का पोराला तर सोडायचं. शिवरूपराजे साधारणपणे माझी मुलगी उभी तर मी काय म्हणतो, काय बी होऊ द्यात. मला ऑफर होती दादांची की तू 7 मधनं उभा राहा, सिद्धलीला पण पुढच्या वेळेस उभं करू. मी म्हंटल मी काय मांजर नाही, माझीच पोरगी खायला. कोण खात स्वतःच पिल्लू? कोण खात? मांजर खाती का नाही खाती? बोकान मांजर खाती. रामराजे एवढे मोठे बोके आहेत की त्यांनी स्वतःच पोरगा खायचा निर्णय घेतला. मला सांगा, माझ्यासारखा बाप असता तर मी त्या आमदारकीला लाथ मारले असतील, सगळ्यांना घेऊन मी शिवसेनेत गेलो असतो. हे घरात बसतात, भावाला पाठवतात स्टेजवर कर प्रवेश. शंभूराज आले, कौतुक आहे मला शंभूराजांचं. त्यांना आत्ताशी जाणीव झालं की आपण पालकमंत्री आहे. ज्यावेळेस शनीनगरला पूर आला, कुठं होता हा पालकमंत्री? हा पालक नाही, हो बालकमंत्री. बालकमंत्री ह्याला कळनाच दहशत कुणाची काय कुणाची. अहो माझ्यावर सलीमनी तलवारीचा वार केला, तो सलीम कुणाचा आणि दहशत आमची. वार भाद्रांनो किती गंडवताल. आतापर्यंत ह्यांची भाषा काय होती, माझ्याकडे बघा मतदान करा. आत्ता दादा ह्यांनी आत्ताच सुरू केले, फक्त नगराध्यक्ष पदाचं माझ्या पोराचं मध्या खालती मिली तर मरू द्यात. म्हणजे सर्वसामान्य मेला तर चालतोय, पण ह्यांना स्वतःच पाहिजे. आपल्या भागामध्ये मी तुम्हाला एक छातीटोकपणे सांगतो, हा भाग दादा माझ्या भागाला नवीन आला, पण मध्यंतराच्या काळामध्ये जेवढा संबंध आला त्याच्यामधनं जे माझ्या भागामध्ये आलेले होते, पूर्वीचा भाग आहे तिथं तुम्ही माहिती घ्या. 1600 महिलांचे फॉर्म भरून मी लाडकी बहीण योजना त्यांना मिळवून दिली. शौचालयाचे 500 फॉर्म भरले, त्यापैकी 251 लोकांना शौचालयाचे पैसे मिळाले. माझ्या विरोधातला जो उमेदवार आहे ना फिरोजभाई, ह्यांनी एकच फॉर्म भरला. कुणाचा भरला? स्वतःचा भाऊ रणजित सिंह खानविलकरांचा फॉर्म भरला आणि त्याला 12,000 रुपये मिळवून दिले. तुम्हाला कुणाला दिले का? म्हणजे असा माणूस तुम्हाला पाहिजे का तुमच्यासाठी लढणारा माणूस तुम्हाला पाहिजे? हा माझा तुम्हाला सवाल आहे. माझा तुम्हाला सवाल आहे, शासकीय योजना तुम्हाला देणारा अनुप शाह पाहिजे का स्वतःच्या घरात योजना नेणारा खानविलकर पाहिजे? शंकर मार्केट मधनं जे काय आपलं वजन होतं, हे वजन ठेवलं का ह्यांनी? सगळ्याला घरात बसावलं. बसावलं का नाही बसावलं? तुमचा आमचा स्वाभिमान जागा होणार आहे का नाही होणार? माझं आव्हान आहे, जे घरात बसून ऐकतायत त्यांनाही माझं आव्हान आहे. आपल्या स्वाभिमानासाठी आता हे भूत गाडायची वेळ आली. ह्याच्या छताडावर पाय देऊन सांगा, एकदा तुम्ही त्याच्या छताडावर पाय दिला पण तो निसटता होता. थोडा ह्यावेळेस जरा जोरदार पाय द्या, म्हणजे मला जे टिपोळकडे त्याला नेता येईल. आज सांगतो तुम्हाला, शमशेरदादाचा विजय झालाय का? तर झालाय. प्रभाग नंबर 8 मधनं दोन्ही उमेदवार निवडून आलेत का? तर निवडून आलेत. प्रभाग नंबर 4 चे उमेदवार, कोणी काय बी सांगू द्या हो, निवडून आलेत का? तर जाहीरपणे सांगतो दोन्ही उमेदवार निवडून आलेत. प्रभाग नंबर 4 मध्ये राहुल निंबाळकर उभे आहेत, त्यांची खून आहे कमळ, आणि त्यांच्याबरोबर आमच्या ताई उभ्या आहेत, त्यांची खून आहे घड्याळ, नाईक ताई. प्रभाग नंबर 8 मध्ये माझी कन्या जिला मी आत्ता डायरेक्ट ती आत्ता तिथं लॉचा शेवटचा पेपर देऊन आली आहे, म्हणजे ती आज वकील झाली आहे. तिचं म्हणणं आहे, आणि तिला हाय असं आणलंय, तिला ड्रेसवर आणलंय. मला दादा आल्यावर म्हटले पण असं का आली? तर म्हटलं दादा ती डायरेक्ट पेपरला होती, तिथनं डायरेक्ट तिथं आली. 4 पेपर आतापर्यंत झाले. 4 पेपरमध्ये बिचारी पोरगी सकाळी इथनं जाते, संध्याकाळी 7ला परत येते, 7ला आली की परत तुम्हाला भेटायला निघते. ही तळमळ असलेलं नेतृत्व तुम्हाला पाहिजे का घरात बसून माझ्या घराची शान दाखवणारं नेतृत्व तुम्हाला पाहिजे? हे तुम्ही ठरवायचंय. महिलांच्या हाताला मला ह्या भागामध्ये, माझ्या जुन्या गावठांमध्ये, दादा मी तुमच्याशी भांडणार आहे, निवडणूक झाल्यानंतर मी तुमच्याशी भांडणार आहे. माझ्या भागाला तुम्ही किती महिलांना हाताला काम देणार हा माझा प्रश्न तुम्हाला असणार आहे. मला सत्ताच 15 वर्ष ज्या गुजराच्या घरात 3 मतं होती, 2 नगरसेवक झालते दादांच्याच आशीर्वादाने. माझी आई नगरसेविका होती, मी पण नगरसेवक झालो. त्यामुळे आता नगरसेवक ह्या पदामध्ये कुठलेही
फार मोठी अपेक्षा आणि त्याचं फार मोठं डोक्यात हवा अजिबात नाही. आता जी सत्ता पाहिजे ती माझ्या भागातल्या लोकांच्या हाताला काम देता आलं पाहिजे. माझं लिज्जत पापड ह्या कंपनीशी बोलणं झालंय. लिज्जत पापड ही आमच्या समाजातल्याच महिलांनी एकत्र येऊन सुरू केलेली कंपनी आहे. त्यांच्याशी बोलणं झालंय. पॅकिंग द्या. आपल्यामध्ये अनेक महिला अशा आहेत की ज्यांना शाळेत पोरं सोडल्यानंतर 2 तास 3 तास मिळतात. ह्या 2 तासात 3 तासात नवऱ्याला फोन करून त्याचं डोकं खाण्यापेक्षा त्यांच्या हाताला जर काम दिलं तर त्याला थोड्या प्रमाणात प्रपंचाला हातभार लागणार आहे. ही भूमिका घेऊन मी राजकारणात काम करतोय. आता नगरसेवक पुढेला करायचं किंवा मला व्हायचं म्हणून अजिबात नाही. आम्ही माऊलीची स्थापना केली. माऊली का सुरू केली? आपल्या भागातल्या महिलांना एक व्यासपीठ खुलं मिळलं पाहिजे. ह्या व्यासपीठ खुलं मिळाल्यानंतर त्यामधनं महिला पुढे येतील आणि ते काम करतील. ज्या माऊलीमधनं दादा माझ्या महिला बहिणी आहेत त्या बहिणींनी पाठची बहीण प्रेम करणारं एवढं मोठं प्रेम त्यांनी माझ्यावर केलेलं आहे. आज सांगतो ही निवडणूक तुमच्या महिलांची आहे. ह्या भागामधल्या महिला रक्षाबंधनला फार कमी प्रमाणात आल्यात कारण आम्हीच तुमच्यापर्यंत पोहोचलो नव्हतो. पण तुम्ही जर आमच्या भागात आला तर घरागणीच बाईंनी मला राखी बांधलेली आहे. नावानिशी ओळखतो. दादा इथं साध्या साध्या गोष्टी आहेत. मी बघितलं इथं हौदाच्या पुढे एक छोटं गटार आहे. साधारणतः 3 पायपा बसवायच्यात पूर्ण. 3 पायपा म्हणजे फार मोठं काम नाही, अर्धा तासाचं काम आहे. दादा माझ्या माहितीप्रमाणे गेली 10 वर्ष ह्या पायपा बसलेल्या आहेत. तुम्ही आम्हाला सत्तेची संधी द्यायची आधी तुम्ही जायचं तिथनं आत खाली जाणारा करवे कोणाचं घरापासून कुठल्या घरापर्यंत तो रस्ता झाला, सिमेंटचा रस्ता केलेला. मी उद्घाटनाला आलतो. देशपांडे घर ते कर्वे घर हा रस्ता झाला का नाही झाला? शीतावरनं भाताची परीक्षा करावं. शीतावरनं भाताची परीक्षा करा. आम्ही तुमच्या भागात यायच्या आधी दोन्ही नगरसेवक विरोधकाचे असताना दादांनी फक्त दृष्टिकोन ठेवला लोकांचं काम होतंय ना, विरोधक कोण पण असू द्या, आणि त्यांनी तिथे रस्ता दिला. खासदार फंडातनंच दिला. आता तर खासदार फंडातनं परत राज्यसभा येते. तुम्ही सत्ता द्या. तुम्हाला आज सांगतो मार्चच्या आत नाही जर दादाला दिवाला मिळाला तर म्हणायची ऐकू. पक्ष द्यायला बसलाय. फक्त आपण आपल्या नेत्यावर प्रेम दाखवायची वेळ आलेली आहे. रामराजे राजकारणात आल्यानंतर सांगत होते की ज्याच्या हातात राज्याची सत्ता त्याच्या हातात तुम्ही फलटणची चावी देणार आहे का नाही. आता मला तुम्हाला म्हणायचंय ज्याच्या हातात राज्याची सत्ता त्याच्या हातात तुम्ही फलटणची सत्ता पण द्या आणि चावी पण द्या आणि त्याच्या घराला फार मोठं कुलूप लावा आणि चावी आमच्या हातात द्या. परत बाहेर आला नाही पाहिजे अशी व्यवस्था करू. टीकेची गोष्टी फार कमी करायच्या कारण मला स्पष्ट सूचना आहेत आमदार साहेबांच्या की आपली ही संस्कृती नाही आणि आमदार साहेबांच्या पुढे जाता येत नाही. पण एक सौभाग्य आपलं हे मान्य करावं लागेल तुम्हाला सगळ्याला की जमिनीवर असलेला सर्वसामान्यात मिसळणारा पहिला आमदार गेल्या 35 वर्षात आपल्याला लागला. कुणीही जावा मेडिकलचं पत्र मागा. तुम्हाला 10व्या मिनिटाला ते पत्र मिळालं नाही तर मला सांगा. ह्या पद्धतीने झालेलं काम आणि विकास करण्यासाठी दादा मला अभिमानाने सांगा वाटतं तुमच्याच माध्यमातून स्वप्नालीताई असतील, दमकलीताई असतील, या ठिकाणी पटवर्धन मॅडम असतील, अनिल आहे आमचा, ह्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही 500 महिलांना बांधकाम कामगार करून त्यांची भांडी त्यांना पोच झाली. ज्यांची भांडी पोच झालेत त्यांनी असं म्हणू नका आता भांडी मिळाल्यात आता ह्या गुजराकडे काय राहिले. विसरून जावा. भांडी फक्त काय माहितीये का मानवळ आहे. ह्याच्या मागे तुम्हाला पेटी द्यायची आहे बांधकाम कामगारची. जर मुलगी मोठी असेल तिचं लग्न झालं तर लग्नाचे 51,000 रुपये द्यायचे आहेत. जर मुलगी बाळंतीण झाली तर तिचे बाळंतपणासाठी नॅचरल डिलिव्हरी झाली तर 20,000, जर सिझरिन झालं तर 25,000 हे मिळवून द्यायचे आहेत. मुलं लहान असतील तर त्यांना शिष्यवृत्ती मिळवून द्यायची आहे. आणि दादा मी संकल्पना आहे तुम्हाला आज वचन देतो, मी शंकर मार्केटमध्ये कायमस्वरूपीचं एक ऑफिस सुरू करणार. ह्या इथल्या माणसांनी तिकडे यायची गरज नाही.
मी माणसांपर्यंत गेलं पाहिजे, माणसं माझ्यापर्यंत आली नाही पाहिजे. ह्या माणसांना बरं का आमदार साहेब, आपण जे ऑफिस सुरू करणार आहे ह्या ऑफिस मधनं आपण जन्माचा दाखला पाहिजे, मृत्यूचा दाखला पाहिजे, घराचा उतारा पाहिजे. माझ्या माणसांनी नगरपालिकेत गेलंच नाही पाहिजे, त्याच्या घरी पोच करायची जबाबदारी नगरसेवक म्हणून माझी राहील, माझी म्हणजे कन्याची राहील. अजून ती काय जायना आपलं नगरसेवक म्हणून. कसं असतं ती चट वाईट, चटकले वाईट असते. सुदैवाने पोरगी माझी वकील झाली. मला खात्री आहे मी वकील नसताना नगरपालिकेत चुकीची कामं होऊन दिली नाहीत. आता पोरगी वकील आहे त्यामुळे कायद्यावरच नगरपालिका चालवायचं काम करेल एवढी तर नक्की खात्री आहे. मी ह्या निमित्ताने आपल्या सर्वाला पोरीचा बाप म्हणून दोन्ही हात जोडून विनंती करतो, आपण सर्वांनी मिळून प्रभाग नंबर 8 मध्ये तिन्ही कमळ आहेत, तिन्ही कमळाचे बटन दाबा. प्रभाग नंबर 4 मध्ये 1 घड्याळ आणि 2 कमळ अशी बटन दाबा. आणि बटन एवढ्या जोरात दाबा की त्यांना 2016ला मला वाटतं आलते, नाही 2011ला, 2011ला ना, 6ला नाही 2006ला निवडून आलते. त्यांना 2006ची पूर्ण फिल्म दिसली पाहिजे डोळ्यापुढं. एवढ्या जोरात बटन दाबा. आणि या निमित्ताने मी एवढीच विनंती करेल, आपण भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या मागे उभं राहा. तुमचं मत भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेला द्या. आत्ता कोण काय आहे, कोण आतार आहे, कोण शाह आहे, कोण नाईक आहे, कोण निंबाळकर आहे बघू नका. आत्ता फक्त एकच बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा. कालचं श्रीराम मंदिर मधलं आपण ध्वजारोहण बघितलं का? बघितलं का नाही बघितलं? ऊर भरून आलं का नाही? रामाला 800 वर्ष लागली. ती 800 वर्ष पूर्ण करणारी जर कोण असेल तर ती भारतीय जनता पार्टी आहे. त्या भारतीय जनता पार्टीच्या मागे तुम्ही उभं राहणार का नाही? अनुपशाला मातीत गाडा म्हणत नाही तुम्हाला मी, पण विचारधारेला गाडू नका एवढीच माझी विनंती आपल्याला राहील. ही लढाई विचारधारेची लढाई आहे आणि ह्या विचारधारेच्या लढाईमध्ये तुमचं एक मत 100% भाजपा करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आपल्याला 100% भाजपा आणि राष्ट्रवादी युती फलटणमध्ये करायची आहे. नाहीतर आमदारांपर्यंत शिवरूपराजे मला बाईकच हातात द्यायचे नाही. आपल्या सर्वांना विनंती करतो आणि या निमित्ताने पुन्हा एकदा उमेदवारपैकी कोण बोलतोय का? राहुल बोलताय का? वायर जाती तिकडे. दोन्ही उमेदवाराला बोलू द्या. व्यासपीठावर उपस्थित असलेले सातारा जिल्ह्याचे नेते, ज्यांनी संसदेमध्ये यशस्वीपणे काम केलं आणि फलटण असेल किंवा महाडा लोकसभेचा कायापालट केला, ते असे सगळ्यांचे नेते आदरणीय रणजितदादा, या फलटणचे आमदार सन्मान्य सचिनदादा, सन्मान्य शमशेरसिंग दादा, सन्माननीय आमचे सहकारी जयकुमारजी आणि व्यासपीठावरची सर्वच मंडळी, व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले सर्व आपण मतदार बंधू भगिनींनो, महिला भगिनी. फलटण नगरपालिका ही 100% सगळेच्या सगळे उमेदवार निवडून येणार, त्यामध्ये शंका बाळगण्याची काही गरज नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, गेल्या 11 वर्षामध्ये या देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय देवेंद्रजी गेले अनेक दिवस अंत्योदय हा विकास करण्याच्या मार्गाने या देशामध्ये आणि राज्यामध्ये काम करतायत. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये चौफेर विकास झालेला आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, रणजितदादांच्या मार्गदर्शनाखाली या भागामध्ये पाण्याचा विषय असेल, रस्ते असतील, अनेक विकास निधी या ठिकाणी रणजितदादांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला आलेला बघायला मिळतोय. आता आमदार साहेबांच्या सुद्धा मार्गदर्शनाखाली अनेक विकासाचा निधी या ठिकाणी मिळतोय. खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचं ब्रीद वाक्य आहे, पंचायत टू पार्लमेंट हा भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे. आपण जर या ठिकाणी फलटण नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विचाराचं सरकार आपण या ठिकाणी दिलं तर निश्चितपणे
रणजितदादांच्या नेतृत्वामध्ये या नगर परिषदेचा चौफेर विकास झाल्याशिवाय राहणार नाही एवढाच विश्वास आज या ठिकाणी या व्यासपीठाच्या निमित्ताने देतो। आज या ठिकाणी जिल्ह्यामध्ये चांगलं वातावरण, फलटण नगर परिषदेत सुद्धा सगळ्याच्या सगळ्या सीट आपल्या निवडून येत आहेत। नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहे। आपण सगळ्यांनी जागृत राहून आपण खाली जे आपले 2-3 उमेदवार आणि वरच्या उमेदवाराला प्रत्येकानं व्यवस्थित मतदान करून येणाऱ्या 2 तारखेला कमळ या चिन्हावरच्या उमेदवारांना आणि राष्ट्रवादीच्या आपल्या घड्याळ या चिन्हावरच्या उमेदवारांना आपण यशस्वी आणि भरघोस मताने निवडून द्यावं अशी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद। सर्वांना माझा नमस्कार। मी सिद्धार्थ शहा। खरं तर आज तुमच्या पुढे उमेदवार म्हणून नाही पण तुमची मुलगी म्हणून उभी आहे। लहानपणापासून मी माझ्या वडिलांना म्हणजेच अनुभव बघत आलेली आहे। त्यांच्याकडून मला एक शिकवण मिळाली की राजकारण किंवा पद हे कधीही सत्तेसाठी नव्हे तर समाजकार्य करण्यासाठी वापरलं जातं। तसेच जेव्हा आपले रणजित दादा खासदार झाले तेव्हा त्यांनी फलटणच्या विकासासाठी अनेक कामं केली। मग ते फलटणला आरटीओ ऑफिस आणणं असो किंवा सेशन कोर्ट करणं असो, रस्त्याची कामं असो, अशी त्यांनी कामं 5 वर्षात म्हणजे 5 वर्षाच्या कालावधीमध्ये केली। 5 वर्षाच्या कालावधीमध्ये एवढं सगळं करणं सोपी गोष्ट नाही। म्हणून गावाचा विकास घडविण्यासाठी, माझ्या प्रभागाचा विकास घडविण्यासाठी, मी बदल घडविण्यासाठी रणजित दादा, शमशेर दादा आणि जिजामाला वहिनी यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढत आहे। माझा प्रयत्न स्वच्छ आणि स्वच्छ, सुरक्षित, सुंदर परिसर करणं तर आहे, त्याचबरोबर ज्या शासनाच्या योजना असतील त्या प्रत्येक घरी कशा पोहोचतील आणि त्याचा लाभ सगळ्या घरच्यांपर्यंत कसा पोहोचेल हाच माझा प्रयत्न राहील। आणि माझे वडील म्हणाले तर तसंच प्रत्येक घरटी काम कसं, म्हणजे प्रत्येक महिलांना काम कसं द्यायचं, त्यांना हाताशी काम कसं मिळेल, त्यांना इन्कम सोर्स जनरेट कसा होईल हाच आमचा प्रयत्न राहील आणि तो आम्ही एक दिवस मिळवून दाखवू। आणि शेवटी मी एवढं बोलून की सगळ्यांना प्रश्न पडला होता की मी युनिफॉर्म मध्ये, वडिलांनी तर क्लिअर केलंच आहे की माझा जॉबचा शेवटचा पेपर होता, तिकडे तर मी पास झालीये। आता हा रिझल्टचा तर निकाल तुमच्या हातात आहे, तुम्ही तो मिळवून द्या चालत, पास करता ही मला नक्कीच खात्री आहे। म्हणून म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सगळेजण विकासाला म्हणजेच महायुती, कमळ, भाजपा आणि राष्ट्रवादी, अजितदादा पवार गट यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावा आणि त्यांना भरभरून मतांनी विजयी करा। धन्यवाद।